सुप्रभात सर्वांना। किती सुंदर वातावरण आहे पहा। सकाळ सकाळी असे छान मस्त धुके धुके पडलेले होते आणि या अशा वातावरणात आल्यावर खरंच मन एकदम छान प्रसन्न होऊन जातं। हे शांत वाहणारं पाणी मनालाही खूप समाधान देऊन जातं आणि ही अशी सुरुवात सकाळची म्हणजे दररोज व्हावी असं मला वाटतं, पण बदलत्या वातावरणामुळे आणि बदलत्या ऋतूमुळे हे सर्व अनुभवता येत नाही, याची थोडी खंतही वाटते। इकडे मस्त आता सकाळी सकाळी छान फ्रेश होऊन देवपूजा वगैरे आवरून घेतली होती आणि सकाळी असे छान सूर्याचे किरण देवघरामध्ये असे छान पडलेले होते। खूप छान वाटत होतं, जणू काही सूर्यदेवच असे दर्शनासाठी आलेत असंच वाटत होतं। आणि जेव्हा केव्हा वातावरण क्लिअर असतं तेव्हा हे सूर्याची किरण सकाळ सकाळी माझ्या देवघरात पडतातच आणि ते खूप छान वाटतं। आजचं तर वातावरण वेगळंच होतं आणि हे पाहता पाहता मला टिफिनसाठी खूप लेट झाला होता, कारण खूप दिवसांनी हे असं अनुभवायला भेटलं, कारण खूप भयंकर पाऊस चालू आहे किती दिवस झालं। म्हणून मी झटपट होणारा असा मसूर डाळीचा पेंडपाला बनवावं टिफिनसाठी असं वाटलं मला, पण परत म्हटलं की चला फ्रीजमध्ये काहीतरी पाहावं दुसरं असेल तर। इकडे कणिकही मळून ठेवलेला आहे, तोपर्यंत तुळशीला पाणी देऊन येते आणि छान मग स्वयंपाकाची सुरुवात करते। हे अशी माझ्या गॅलरीतले थोडेफार झाडं आहेत, ते खूप म्हणजे छान आहेत। आणि इकडे पहा चिमणीनं कसं घरटं बनवत आहे, खूप मेहनत लागत आहे बिचारीला, खूप दिवसापासून ती इथं छान घरटं तिचं विणत आहे आणि आम्हीही तिला अजिबात म्हणजे कोणीच त्रास देत नाही, म्हटलं तिचं काम तिला करू द्या। पशुपक्षीसुद्धा न थांबता त्यांचं काम करतात, तसं आपणही केलं पाहिजे। म्हणून किचनमध्ये आले आणि इकडं कोबी गरम पाण्यामध्ये चिरून ठेवली, त्याने म्हणजे कोबीचा जो तुरट वास आहे तो थोडासा कमी होतो आणि भाजी खायला चवदार लागते। इकडे कढईमध्ये आता तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता कांदा लसूण सर्वच टाकून आता त्याची छान फोडणी देते। त्याच्यामध्ये म्हणजे फ्लावर वाटाणे आणि एक छोटासा बटाटाही मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। असं मिक्स भाजी, कुठलाच मसाला न वापरता एकदम छान अशी इकडे मिक्स भाजी तयार झालेली आहे। आणि इकडं चपात्याही माझ्या छान म्हणजे पोळ्याही आता इकडे तयार झालेल्या आहेत। त्यांचं टिफिन आता भरून देते आणि त्यानंतर मग मुलांचं वेगळंच असतं, मुलांसाठी वेगळंच बनवावं लागतं। आणि हे माझ्या आता छोट्या मुलाला सकाळ सकाळी जेली खायची होती, स्कूलला जायचं म्हटलं की त्याचे खूप नाटक असतात, मला हे बनव ते बनव, म्हणून त्याच्यासाठी इकडं आता मी जेली बनवून घेते। स्ट्रॉबेरी जेली आहे ती म्हणजे रेडीमेड भेटतं, त्याचं मिश्रण आपल्याला फक्त त्याला उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून उकळवून घ्यायचं आणि थंड फ्रीजला करून द्यायचं, खूप छान जेली बनतं। आणि त्यानंतर सगळं मुलं शाळेत गेले, सकाळचे इतकं सुंदर वातावरण, त्यानंतर लगेच असं इतका पाऊस आला नाही काय विचारूच नका। हे वातावरण तर दररोजच झालेलं आहे, तरी चला आता काय करणार, आजच्यासाठी इतकंच, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। तर माझ्या छोट्या मुलाला मला अशाच वातावरणामध्ये जाऊन आणावं लागेल। चिमणीबाईचं घरटं आता बनवतच आलेलं आहे। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।